सुनबाई, सुनबाई, आले आले. काय कॉफी करताय का बासुंदी? Why is it taking so much of time? हो, घ्या घ्या. अहो, तुमच्या आवडीची केली आहे जायफळ घालून. घ्या घ्या. Yeah. Now is the time to go inside. I'm kangaroo. कुठे निघालाय? I want to meet your father. दादांना भेटायचं. तुला कसं कळलं दादा आलेत ते? I know everything. मी स्पिरिटशी बोलू शकतो, बोललो ना मी. माझ्याच दारात उभं राहून खोटं बोलतोय. I don't lie. भेटू दे ना मला तुमच्या पॉपला. इथं कोणीही पॉप बीप नाहीये. माझ्या वडिलांना आम्ही दादा म्हणतो. तुला त्यांना भेटण्याचा काही एक अधिकार नाहीये. अहो, मामनजी म्हणतात ना की घरी आलेला पाहुणा म्हणजे देवाचं रूप असतो. आणि यांनीच कॉफी दिली ना मामनजींसाठी. मामनजींना वाईट वाटेल हो. हो की नाही मामनजी? Yes, yes. The guest should be afforded a felicitous welcome. Perfect. ये ये. Fantastic. You speak lovely English. अरे साहेबांची भाषा आहे ती. त्याचा रुबाब काही वेगळाच आहे. पण काही जणांना तो रुबाब कळतच नाही. Oh, have a seat. Yeah. I never imagined someone speaking English in this house. इंग्रजीमुळे छान गट्टी जमेल असं वाटतंय नाही दोघांची? मग गाणी ऐकायला आवडतात की नाही तुला? Yes, of course. I love music. Oh, even I love music. शोला जो भड़के दिल मेरा धड़के, शोला जो भड़के दिल मेरा धड़के, दर्द जवानी का सताए बढ़ बढ़ के. मामनजींना गाणं ऐकण्याची इच्छा झाली असं वाटतंय नाही? बघा ना कसे रमलेत अगदी. हो, पण त्यांना गाणं ऐकवण्यासाठी आपल्याकडे काही नाहीये ना. नवीन युगातलं काहीच नाहीये. नाही नाही, नवीन युगातलं नाही, पाश्चात्य संस्कृतीतलं. गुंड्या, ग्रामोफोनवर जरा माझ्या काळातली गाणी लाव बघू. नाही, आपल्याकडे एकही पाश्चात्य यंत्र नाहीये. व्हॉट डिस्गस्टिंग. I have a music system. हा हो. Ta-da! वाह, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस. अगं आई, बास करूया आता हे सगळं. मला हे खरंच नाही जमणार आहे. थांब रे जरा, कसली घाई आहे? आणि
आणि छान करतोयस. अगं आई, आप्पांना बघितलं ना की माझ्या पोटात गोळा येतो. हे सगळं कसं करतोय ना माझं मला माहित. तुझ्यामुळे ना एक दिवस आप्पा मला बदडून काढणार आहेत. थोडी कळ काढ रे. अगं पण आई का, कशासाठी हे सगळं? आप्पांसमोर बिंग फुटलं ना आपलं तर काय होईल तुला माहितीये ना. काही होणार नाही रे, मी आहे ना. आणि आपण काही कोणाला त्रास देण्यासाठी हे करत नाहीये. आपण सई आणि नचिकेतसाठी हे करतोय. अगं म्हणजे काय? अरे या अखंड भूतलावर आप्पा कुणाचंच ऐकत नाही. सई आणि नचिकेतचं लग्न लावून द्या असा आदेश त्यांना फक्त आणि फक्त दादाच देऊ शकतात. म्हणूनच तुला हे नाटक करायला लावलंय ना मी. सई आणि नचिकेतचं लग्न लावून द्यावं म्हणून ते. सत्यानाश. संपला नाही का तुमचा तमाशा अजून? अहो माझी मोठी चूक. नाही गुन्हा झालाय. पण तुम्ही मला मोठ्या मनाने क्षमा करा हो. मी सगळं सांगते तुम्हाला मी का असं केलं ते. पण त्यासाठी तुम्ही माझं जरा ऐकून घ्याल का? काय ऐकून घ्यायचं? म्हणजे तुम्ही काहीच ऐकलं नाही? मगाशी ती वाह्यात गाणी ऐकून कानठळ्या बसल्या म्हणून हे कापसाचे बोळे घातले होते कानात. कसं ऐकू येईल सांगा ना. या अगोदर कधी असा तमाशा आपल्या घरात झालाय का? गुंड्या, बिहेव युअरसेल्फ. अरे कारत्या, तमाशाचं रसग्रहण तुझ्यासारख्या माणसाला काय कळणार रे? हे माझ्यासारख्या रसिकालाच कळतं. अरे तुला काय माहित, राधाबाई बुधकर फडावर आल्यानंतर काळजा काय व्हायचं ते. युसलेस. मामनजी चला ना बाहेर, मी तुम्हाला आपली बाग दाखवते. ओ हाऊ वंडरफुल. बाग आहे बाहेर? हो, काही भाज्या आणि फळं सुद्धा लावली आहेत. बघून बघा, तुमचं मन अगदी प्रसन्न होईल. चला. चला मग बघूया बाहेर काय लावलंय ते. खरंच आमच्या दादांना रोपटी लावायची आवड होती खरी. दादा, दादा तुम्ही. दादा चुकलं. मामांजी म्हणू का? नाही, काहीही म्हण मुली, काहीही म्हण. तू शैलेशची बायको ना? हो. हे घे फूल. मी नाही, नको मला नको. अगं घे. घे. तुम्हाला एक मुलगा आहे ना? हो, चिन्मयानंद. चिन्मयानंद कुठे दिसला नाही आल्यापासून? तो ना कोकणात गेलाय. तिकडे गेल्यावर त्याला इतकं आवडलं ना की इकडे यायची इच्छाच नाहीये त्याला. छान छान. आता त्याला काही दिवस कोकणातच राहू दे, म्हणजे तुला आणि शैलेशला थोडा वेळ मिळेल. हो. मी तर म्हणतो की चिन्मयानंदाला एक बहीण हवी होती तुझ्यासारखी. तू आणि शैलेश आता मनावर घ्या. दादा, चिन्मयानंद आता 11 वर्षाचा आहे. आता त्याला बहीण कुठे? त्याला काय झालं? आमच्या काळात तर 12-12, 15-15 वर्षांचं अंतर असायचं भावंडांमध्ये. हो दादा, पण आता हल्ली नसतं तसं. दादा नको ना. काही नाही. हे दादा, तुम्हाला काही हवंय का? मी आईनं सांगते. नाही नाही, काही नको. तू अशी उभी काय? अशी बस माझ्या जवळ इकडे बस. नाही नको, तुम्ही बसा. अगं मुली, संकोच नकोस. बस बस इकडे. दादा, तुमची झोपायची सोय ना आप्पांच्या खोलीत केली आहे. मी बघून येते. आप्पांच्या खोलीत?
कोण आहे? थोडी कळ काय रे. अगं पण ऐक, का कशासाठी हे सगळं? आपण सई आणि नचिकेतसाठी हे करतोय. पुतणीची मदत करताना काकाचा हुतात्मा होणार. कोण आहे तिकडे? हं? हं? मृतात्म्याची एखादी तीव्र इच्छा जर अपूर्ण राहिली असेल तर तो एका जिवंत व्यक्तीचे शरीर माध्यम म्हणून वापरू शकतो. ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो त्या शरीरातून निघून जातो. मोठमोठ्या ग्रंथांमध्ये हे उल्लेख आहेत, म्हणजे खरंच असेल असं नाही अप्पा. नाही, पण तसे दाखले दिलेत त्यांनी. नाही अप्पा, तरीही मला खूप प्रश्न पडले. म्हणजे इच्छा राहिलेले आत्मे असे असे कसे येऊ शकतात? या ना मामनजी, या. दादा आले. मामनजी आलेत. दादा, दादा या ना, बसा. बस. गुंड्या, वर्तमानपत्र तरी इंग्रजी येतं का तुझ्याकडे? नाही. आता सध्या वाचनाशिवाय दुसरा तुला उद्योग दिसत नाही. मला वाटलं की काही विशेष मोहीम हाती घेतली असतील. घेतली ना, सईचं लग्न लावून द्यायची मोहीमच हाती घेतली आहे. ओ, दॅट्स वंडरफुल. म्हणजे मी अगदी योग्य वेळेला आलोय. आता मी माझ्या पणतीचं लग्न लावूनच जाणार. यांना अगदी यांच्यासारखा स्वदेशी मुलगा हवाय सईसाठी. नुसती धडपड चाललीये मुलगा शोधण्यासाठी, नाही का? हो. हा. नो नो, त्याला धडपड करायची काहीही गरज नाही. ही कामं घरातली मोठी माणसं करतात. आता मी आलोय ना, मी सईसाठी एक वेल बिहेव्ड जेंटलमन शोधेन, माझ्यासारखा, ज्याचं मराठीवरच नाही इंग्रजीवर सुद्धा प्रभुत्व असेल. बिकॉज आफ्टर ऑल इंग्लिश इज द वर्ल्ड लँग्वेज. माझा होणारा नात जावई हा केवळ भारतीय भाषाच बोलेल. पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी गेलेल्या मुलाशी माझ्या नातीचं लग्न होणं केवळ अशक्य आहे. गुंड्या, बिहेव योरसेल्फ. Good morning, great grandfather. सुप्रभात अप्पा. अरे नचिकेत, ये ये. You had your breakfast, great grandfather? Yes, yes, of course. याचा अति झालाय, काहीतरी करावंच लागणार आहे. उद्दूरकर महाराज. हा नमस्कार, मी आप्पा केतकर बोलतोय. हो महाराज, अहो तुम्ही कधी येणारा तिथं? मला एक एक क्षण जड होत चाललाय या घरात. काय उलट्या पिसांची कोंबडी, लंगड्या बेडकीची विष्ठा आणि सरळ शेपटीचा कुत्रा? नाही होय, हे असलं काही नाहीये माझ्याकडे. नाही नाही, मला काही माहीत नव्हतं हे असं, म्हणजे मृतात्म्याला मुक्ती मिळवण्याकरता हे असं काही लागतं म्हणून. हो काय, म्हणजे हे काही नसेल तर या सगळ्यांची मुक्ती? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही या हो लवकर या. नाही, त्याशिवाय तो मृतात्मा त्याला मुक्ती मिळणार नाही. हां, या लवकर. हां
Okay. So he's getting a witchcraft guy. काय करताय सुनबाई? दादा काही नाही, ते जरा दुकानाचा हिशोब करत बसले होते. अगं अशी उठून का उभी राहिली? बस बस. नाही नको, तुम्ही बसा ना. अगं अशी संकोचू नकोस. मी शैलेश सारखाच आहे. सारखा नाही, अगदी शैलेश. हा काय म्हणत होते शैलेश बद्दल? अलीकडे दिसत नाही तो कुठे. दिसतो पण असंच नाही. म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात पण सांगता येत नाहीत, नाही का? हो ना. नाही पण तुम्ही असं का म्हणताय दादा? कारण आहे त्याला. काय? अगं कारण मी शैलेश आहे. काय? मग ते दादा. अगं ते सगळं नाटक आहे. काय? आऊ, पण का? आईच्या सुपीक डोक्यातून आलेली भन्नाट कल्पना आहे ही. दादांच्या हातम्याला परत आणायची. अहो पण का? आईला असं वाटतं की दादाच फक्त असे आहेत जे आप्पांना सई आणि नचिकेतच्या लग्नाला हो म्हणायला भाग पाडू शकतात. वा, मानलं आहे ना? डोकं चालवलं आईनी. नाही, इकडे माझी काय वाट लागते माहितीये? अप्पांसमोर हे नाटक करणं म्हणजे काय खायची गोष्ट नाहीये. अहो पण तुम्हाला सुद्धा सई आणि नचिकेतचं लग्न व्हायला हवंय ना. हो म्हणूनच तर तयार झालोय. हो मग कशाला घाबरताय? मी आहे तुमच्या बरोबर. हे तुम्हाला ऐकायचं होतं ग मानसी. हेच मानसी. हो दादा, दादा काय करता हे? शोभतं का तुम्हाला? ओम फट. कोण तुम्ही? मांत्रिक भूत दूर कर महाराज. अरे बाप, बरं झालं तुम्ही आलात. मी तुमचीच वाट बघत होतो. कुठे आहे? कुठे आहे तो आत्मा? बघतोच आता. ओम फट. नमस्कार, आपण कोण? मी मांत्रिक भूत दूरकर महाराज. इथे एका आत्म्याने प्रवेश केल्याचं समजलंय मला. बरोबर आहे तुमचं, पण या खोलीत नाही, बाजूच्या खोलीत. पण मला तर इथेच पाठवलंय. अहो माझ्याकडे बघून असं वाटतंय का तुम्हाला? नाही. झालं तर इकडे नाही, बाजूच्या खोलीत, बाजूच्या खोलीत जा. ओम फट. ओम फट. कुठे आहे तो आत्मा? अरे देवा, म्हणजे आज तुम्हाला बोलावलं का त्या आत्म्याने? मला बोलवलं म्हणजे? मला सांगा, खाली तुम्हाला कोण भेटलं आल्या आल्या? ते धोतर नेसलेले काका. आज दादांना मुक्ती मिळणार आणि या घरात फक्त मी राज्य करणार. मी म्हणजे श्रीयुत विश्वासराव केतकर.